निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हा धर्मांतर रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी नाशिक पोलिसांकडून मतीन पटेलांविरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र। जलील यांनीही सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय, चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड। उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी सोहळा कोलकात्यामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवरती होणार कार्यक्रम। प्रधानमंत्री मोदी अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस कोलकात्यासाठी रवाना। तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाला दोन्ही डावे पक्षांसह व्हीसीके पक्षाचाही पाठिंबा। 118चं बहुमत जुळवल्यानंतर थलपती विजय यांच्याकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष। काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात, लोकसभेत काँग्रेस सोबत बसणं योग्य नाही। डीएमके खासदार कानिमोझी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र, आसन व्यवस्थेत बदल करण्याची मागणी। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा साताऱ्यात, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत। उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, डोकाडिया कुटुंबियांच्या घरात सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं। त्या औषधामध्ये झिंक ऑक्साईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती। कांद्याच्या दरात मोठी घसरण, कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल। प्रति किलो 50 पैशांचं भाव मिळत असल्यानं बाजार समिती बाहेर ट्रॅक्टर लावून आंदोलन, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक। संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये, उलट आडत्यालाच खिशातून दिला 1 रुपया, तर करमाळ्यात 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश, शासन निर्णय जारी। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। राज्यातील अनेक भागात आजही पावसाच्या सरी। नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस, तर नांदेडच्या मुदखेड आणि कंधार तालुक्यात पावसाच्या सरी। वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस। सोलापूरच्या आडेगावातील भोंदू नाना विरकरसह दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। लाखोंची फसवणूक केल्याचा भोंदूवर आरोप। टेंभुर्णी पोलिसांनी केली होती अटक।